मेष राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, आज मी जे सांगणार आहे ना, ते ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल. पुढच्या काही मिनिटात मी एक असा खुलासा करणार आहे, जो आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितला नसेल. सावध व्हा. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर आणि अभूतपूर्व भूकंप येणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. जरा विचार करा. तुम्ही रात्र शांत झोपलात आणि सकाळी उठल्यावर अचानक समजते की ज्याच्यावर तुम्ही अंधधुंद विश्वास ठेवला होता, त्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. किंवा तुम्ही वर्षानुवर्ष ज्या पैशासाठी तडफडत होतात, तो पैसा अचानक तुमच्या दारात आला आहे. हा कोणताही भास नाही, ही कोणती अंधश्रद्धा नाही. 16 ऑगस्ट नंतर या श्रावण महिन्यात आकाशात ग्रहांची अशी एक भयंकर हालचाल होत आहे, जिला ज्योतिषशास्त्र महाकाळ योग म्हटलं जातं. हा योग मेष राशीच्या काही लोकांना थेट शुक्रावर घेऊन जाणार आहे, तर काही लोकांना एका रात्रीत रस्त्यावर आणू शकतो. आजपर्यंत तुमच्या मनात किंवा तुमच्या आयुष्यात जे कधीच घडलं नाही, त्यास या श्रावण महिन्यामध्ये घडणार आहे. पण हा प्रश्न असा आहे की तुम्ही या वादळाचा सामना करायला तयार आहात का? जर तुम्ही मेष राशीचे असाल ना, आणि आजचा हा व्हिडिओ अर्धवट सोडून निघून गेलात, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल. नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ नक्की येणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण मेषरास आहे, मी पण तयार आहे माझं नशीब उजळवण्यासाठी, ही कमेंट प्रत्येकाने करा. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा हा व्हिडिओ मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 16 ऑगस्ट नंतर श्रावण महिन्याचा असा एक दुर्मिळ सुवर्णयोग जुळून येत आहे, जो शतकातून एखाद्या वेळीच येतो. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ म्हणजे ऊर्जा, रक्त, राग आणि साहस. आणि जेव्हा मंगळाची युती श्रावणात महादेवाच्या नक्षत्राशी आणि इतर प्रबळ ग्रहांशी होते ना, तेव्हा आयुष्यात मोठी उलथापालथ घडते. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत असेल, मी एवढी मेहनत करतोय किंवा करते, पण यश का मिळत नाही? मी लोकांचं चांगलं करतोय किंवा करते, तरी लोक माझ्याशी वाईट का वागतात? घरात सतत आजारपण आणि पैशाची चणचण का आहे? जर तुमच्या मनातही हेच प्रश्न असतील तर समजून घ्या की तुमच्या या सर्व त्रासाचा कालावधी 16 ऑगस्टला संपत आहे. पण लक्षात ठेवा, कोणतीही मोठी पहाट होण्यापूर्वी रात्र खूप गडद असते. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात असे 10 मोठे चमत्कार आणि धक्कादायक खुलासे होणार आहेत. हे 10 मुद्दे कोणते आहेत, हे तुम्हाला काय करायचे आणि काय करू नये, हे देखील मी तुम्हाला पुढे सविस्तर पाहणारच आहोत. पण त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 2 ते 3 वर्षात तुमचे जिथे जिथे पैसे अडकले होते ना, मग ते एखाद्या मित्राला दिलेले उसने पैसे असो किंवा एखाद्या बिझनेस डीलमध्ये अडकलेले पैसे असो, 16 ऑगस्ट नंतर तुमच्या कुंडलीतील द्वितीय आणि एकादश स्थान असा योग तयार करत आहे ना, ज्यामुळे अडकलेला पैसा अचानक तुमच्याकडे परत येईल. ज्या माणसाने तुमचे पैसे बुडवले होते आणि तुमचा फोन उचलणं बंद केलं होतं ना, तीच व्यक्ती स्वतःहून तुम्हाला फोन करेल आणि तुमचे पैसे परत देईल. एवढंच नाही तर लॉटरी, शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून असा मोठा फायदा तुम्हाला होणार नाही. स्वतःचा मेहनतीचाच पैसा तुम्हाला परत मिळणार आहे. पैसा पाहून उधळपट्टी करू नका. हा पैसा भविष्यासाठी गुंतवून ठेवा, अन्यथा आलेला तसा गेला अशी तुमची अवस्था होईल. आला तसा गेला हा म्हणजे बोलतो आपण की हा पैसा कुठेही टिकला नाही, आला तसा हातातून गेला. बोलतात पैसा हा हाताचा मनासारखा असतो. तसे तुमच्यासारखी गत होऊ नये म्हणून तुम्ही हा पैसा योग्य ठिकाणी योग्यरित्याच गुंतवून ठेवा. आता येतो दुसरा मुद्दा, आणि हा मुद्दा ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पाठीमागे जे लोक कट कारस्थानं तुमचे मित्रपरिवार किंवा तुमचे नातेवाईक करत होते ना, तुमचं नाव खराब करत होते ना, त्यांच्याबद्दल 16 ऑगस्ट नंतर असा एक भयंकर खुलासा होणार आहे, जो पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. तुम्हाला असा धक्का बसेल की मंडई, आज तो माणूस
ज्याला मी माझा भाऊ मानत होतो किंवा मी माझी बहीण मानत होते किंवा मी माझा भाऊ मानत होते, ही ती व्यक्ती जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता. होय, तुमचा सर्वात जवळचा मानला जाणारा माणूसच तुमचा सर्वात मोठा शत्रू निघणार आहे. पण घाबरू नका, महादेवाची कृपा अशी होईल की या शत्रूचा बुरखा स्वतःहून फाटेल आणि तो तुमच्यासमोर उघडा पडेल. मंडळींनो, या काळात कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. तुमचे बिझनेस प्लॅन, तुमच्या घराच्या गोष्टी कोणालाही सांगू नका. मंडळींनो, करिअरबद्दल जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून प्रमोशनची वाट पाहत असाल ना, तर 16 ऑगस्ट नंतर तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे. अचानक तुम्हाला यश अशा ठिकाणी मिळेल की जॉब ऑफर येईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ज्यांची नोकरी धोक्यात होती त्यांना नवीन पद किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळतील. पण जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात ना, त्यांच्यासाठी 16 ऑगस्ट नंतरचा काळ हा गोल्डन टाईम असेल. अचानक नवीन क्लायंट मिळतील, जे जुने बंद पडलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील आणि तुमच्या व्यवसायाचे नाव बाजारात वाढेल. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आरोग्य गेले काही महिन्यापासून मेषराशीच्या लोकांना मानसिक ताण, डोकेदुखी, निद्राश, झोप न येणे किंवा पाठीचे आजार छळत होते. वैयक्तिक रिपोर्ट नॉर्मल यायचे, पण शरीरात त्रास कायम असायचा. 16 ऑगस्ट नंतर ग्रहांचे बदललेले स्थान तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देईल. तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांवर योग्य उपचार मिळून तुम्हाला पुन्हा एकदा उत्साही अनुभवले. तरीही मंगळाच्या प्रभावामुळे 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान वाहन चालवताना किंवा रस्त्याने चालताना घाई गडबड करू नका. अपघात होण्याचा छोटा योग आहे, त्यामुळे हळू चालवा. मेषराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या घराण्यातील आणि नात्यामधील शांतता जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील, किरकोळ कारणावरून घटस्फोटपर्यंत भाषा जात असेल ना, तर या श्रावण महिन्यात महादेवाची कृपा तुमच्यावर नात्यावर होणार आहे. नात्यातील दुरावा आणि गैरसमज संपुष्टात येतील. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल. तसेच ज्या मुलींचे लग्न जमण्यात अडचणी येत होत्या ना, त्यांच्यासाठी अत्यंत जुळून येणारे स्थळ येईल. 16 ऑगस्ट ते श्रावण संपेपर्यंत लग्नाचे योग अतिशय प्रबळ आहेत. मंडळींनो, तुमच्यासाठी एक मोठा इशारा देखील आहे. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मेषराशीचा स्वभाव आक्रमक असतो. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचे शत्रू, तुम्हाला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला इतका राग आणला जाईल की तुम्ही संतापाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलावे. जर तुम्ही रागाच्या भरात कोणालाही वाईट बोलला किंवा मारहाण भांडणात पडलात, तर तुमचे बनलेले काम एका क्षणात बिघडले जाईल. पोलीस केस किंवा कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात तुम्हाला अडकलं जाण्याची पूर्णपणे शक्यता आहे. रागावर पूर्ण ताबा ठेवा मंडळींनो, आणि कोणीही किती उचकलं तरी शांत राहा. मौन हेच तुमचे सर्वात मोठं हत्यार असेल. मंडळींनो, आर्थिक सावधानता पहा. 16 ऑगस्ट नंतर तुमच्याकडे पैसे येणार आहे, पण या काळात काही भामटे किंवा फ्रॉड लोक तुमच्या पाठीमागे परत एकदा सांगते, तुमच्या पाठीमागे लागू शकतात. इथे पैसा लावा, एका महिन्यात डबल करून देतो, आणि अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तसेच या काळात कोणत्याही नातेवाईकाला किंवा मित्रपरिवाराला किंवा तुमच्या जवळच्या मित्राला मोठी जामीन राहू पण नका आणि जमीन पण देऊ नका. दुसऱ्याच्या कर्जाची भरपाई तुम्हाला भरावी लागू शकते. शेअर मार्केट, लॉटरी किंवा सट्टा बाजारात एकाच वेळी मोठा पैसा लावू नका, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. ज्या गोष्टीची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात ना, स्वतःचे घर, प्लॉट किंवा नवीन गाडी घेण्याचे स्वप्न मेषराशीच्या लोकांच्या या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारात असाल, तर 16 ऑगस्ट नंतर अशी एक डील फायनल होईल ज्यातून तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त नफा मिळेल. अडकलेल्या जमिनीचे वाद कोर्टाबाहेर सुटतील. विद्यार्थ्यांसाठी आणि परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी जर तुमचा व्हिसा अडकला असेल किंवा परदेशी ॲडमिशन मिळत नसेल, तर 16 ऑगस्ट नंतर अडथळे दूर होतील. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची हीच ती योग्य वेळ आहे. 16 ऑगस्ट नंतर तुम्हाला अचानक असं वाटू लागेल की तुमच्या पाठीमागे कुणीतरी अदृश्य सकारात्मक शक्ती उभी आहे. तुम्ही संकटात असताना अचानक असा मार्ग निघेल ज्याची तुम्ही स्वप्नातही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुम्ही कल्पना केली नसेल. मनात असलेली भीती, अव्यवस्था आणि डिप्रेशन पूर्णपणे गायब होईल आणि तुमचं मन महादेवाच्या भक्तीने रमून जाईल. ताईंनो, दादांनो,
हा सुवर्णयोग तुमच्यासाठी 100% फलदायी ठरण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी 16 ऑगस्ट नंतरच्या या श्रावणात तुम्हाला 3 अत्यंत सोपे पण प्रचंड शक्तिशाली उपाय करायचे आहेत. उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. ताईंनो दादांनो, गुळ आणि पाण्याचा शिवाभिषेक पहा. दररोज सकाळी श्रावण महिन्यामध्ये किंवा विशेषतः श्रावणी सोमवारी तांब्याच्या पात्रात म्हणजे तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडासा गुळ आणि लाल फुले टाका आणि हे जल महादेवाला अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम महामंगल्य नमः, ओम महामंगल्य नमः या दोन्हीपैकी तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करू शकता. यामुळे मंगळदोष शांत होतो आणि अचानक धनलाभाचे मार्ग उघडतात. हनुमान चालिसा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा हा दुसरा उपाय मंडळीनो. दररोज संध्याकाळी मारुतीरायासमोर मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि श्रद्धेने हनुमान चालिसाचं पठण करा. हा उपाय केल्याने तुमचे गुप्त शत्रूची वाईट नजर, करणी किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या आणि तुमच्या घराच्या जवळही भटकणार नाही. तिसरा उपाय, लाल वस्तूचे गुप्तदान. कोणत्याही मंगळवारी गरजू किंवा गरीब व्यक्तीला लाल कपड्यात मसूर दान किंवा गूळ दान करा. हे दान करताना कोणालाही सांगू नका. यामुळे कुंडलीतले अडकलेले ग्रहदोष एका झटक्यात दूर होतात. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, ही संधी आणि हा सुवर्ण योग पुन्हा पुन्हा येत नसतो. 16 ऑगस्ट नंतर सुरू होणारा हा श्रावण महिना तुमच्या आयुष्याला एक नव्या शिखरावर घेऊन जाणार आहे. फक्त स्वतःच्या कष्टावर आणि महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की लिहा. महादेवाचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद, शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा सावध होतील आणि संधीचा फायदा घेतील. अशाच राशी भविष्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.